गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आपण आत्ता ज्या वास्तूमध्ये आहोत या वास्तूचं नाव आहे अन्नपूर्णा। या ठिकाणी परमपूज्य सद्गुरू मामासाहेब देशपांडे यांच्या नावाने एक सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय हे आहे। माऊली आश्रमाचं आपलं कार्यालय या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी असलेलं जे ग्रंथालय आहे यामध्ये साधारण 35,000 सर्व विषयांवरली पुस्तकं आहेत आणि श्री वामनराज प्रकाशन यांनी अभ्यास योगातील मर्मस्थळे नावाचं शिरीष दादांचं जे नवीन प्रकाशन येतंय त्याबद्दलची माहिती आता आपण बघतोय। त्याचा प्रथम खंड हाही प्रकाशित झालेला आहे। मला हे गुरु परंपरा जरा समजून सांगा। या ठिकाणी हे आपल्या गुरु परंपरेचं छायाचित्र आपण बघतोय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज, त्यानंतर श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, अक्कलकोटचे स्वामी महाराज, संत श्री ज्ञानेश्वर महाराज, परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती तथा टेंबे स्वामी महाराज, त्यानंतर परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज, सद्गुरु मातोश्री पार्वती देवी, श्री परमपूज्य गोळवणी महाराज, परमपूज्य श्री मामा महाराज आणि परमपूज्य सद्गुरु सौ शकाताई अशी ही आपली गुरुपरंपरा आहे। आपल्या या गुरुपरंपरेमध्ये पहिली जी परंपरा आहे ती आहे भगवान श्री दत्तात्रेय परंपरा। त्यात भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज, भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि त्यांच्याकडून परमपूज्य श्री दत्तोपंत देशपांडे महाराज आणि परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे महाराज आणि त्यानंतर परमपूज्य सौ शकुंतलाताई आकटे, परमपूज्य श्री शिरीषदादा कवडे आणि परमपूज्य श्री अनिरुद्ध दादा आकटे अशी ही दत्त परंपरा आपल्या संप्रदायामध्ये आहे। यानंतर दुसरी परंपरा जी आपली आहे ती आहे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची परंपरा। त्यामध्ये अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांकडून त्यांचे अनेक जे शिष्य होते त्यापैकी परमपूज्य श्री नारायण भट्ट सोनटक्के महाराज, तेथून श्री नरहरिपंत सोनटक्के महाराज, परमपूज्य मातोश्री पार्वती देवी देशपांडे, त्यांच्याकडनं परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे आणि मग परमपूज्य सौ शकुंतलाताई आकटे, परमपूज्य श्री शिरीषदादा कवडे आणि परमपूज्य श्री अनिरुद्ध दादा आकटे अशी ही स्वामी समर्थ परंपरा आपल्याकडे आलेली आहे। तिसरी जी परंपरा आहे ती श्रीनाथ परंपरा आहे। श्री आदिनाथ सद्गुरू मत्स्येंद्रनाथ महाराज, गोरक्षनाथ महाराज, श्री गहिनीनाथ महाराज, श्री निवृत्तीनाथ महाराज आणि त्यांच्याकडून सद्गुरू माऊली म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचं प्रत्यक्ष दर्शन आणि अनुग्रह ज्यांना झाला ते परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे महाराज, तेथून परमपूज्य सौ शकुंतलाताई आकटे, परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे आणि परमपूज्य श्री अनिरुद्ध दादा आकटे अशी ही परंपरा आहे। यानंतर जी परंपरा आपल्याकडे आहे ती शक्तिपात योग परंपरा आहे। ती सुरू होते भगवान श्री आदिनाथ महाराजांकडून, त्यांच्याकडून ती आली परमहंस परिव्राजकाचार्य श्री परमानंद तीर्थ स्वामी महाराज, परमहंस परिव्राजकाचार्य श्री मुकुंद तीर्थ स्वामी महाराज, त्यांच्याकडून परमहंस परिव्राजकाचार्य श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराज, त्यांच्याकडून परमहंस परिव्राजकाचार्य श्री नारायण देव तीर्थ स्वामी महाराज, त्यांच्याकडून परमहंस परिव्राजकाचार्य श्री शंकर पुरुषोत्तम तीर्थ स्वामी महाराज, त्यांच्याकडून परमहंस परिव्राजकाचार्य लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज, त्यांच्याकडून परमपूज्य योगीराज श्री वामन दत्तात्रेय गोळवणी स्वामी महाराज, त्यांच्याकडून परमपूज्य श्री श्रीपाद दत्तात्रेय तथा मामासाहेब देशपांडे स्वामी महाराज आणि त्यांच्याकडून परमपूज्य सौ शकुंतलाताई आकटे, परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे आणि परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध दादा आकटे
अशी ही शक्तिपात योग परंपरा आहे. तर या सर्व परंपरांचा जो संगम आहे तो आपल्या सद्गुरू परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे महाराज यांच्यापर्यंत आलेला आहे आणि तिथून पुढे ही परंपरा अव्याहतपणे आजही समर्थपणे त्यांच्याच कृपेने सुरू आहे. परमपूज्य सद्गुरू श्री गोळवणी महाराजांच्या कृपेनं आणि परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब देशपांडे यांच्या आशीर्वादानं श्री वामनराज प्रकाशन ही आपली संस्था अनेक वर्ष कार्यरत आहे. त्याची ही काही अध्यात्म, योग, ध्यान, साधना आणि माऊलींचे अभंग याबद्दलचं हे समग्र वाङ्मय साधारणपणाने 255 पेक्षा अधिक प्रकाशनं या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहेत. आपल्या परमपूज्य सद्गुरूंच्या परंपरेमध्ये मामासाहेब देशपांडे महाराज, परमपूज्य सद्गुरू सौ शकाताई आकटे आणि परमपूज्य सद्गुरू श्री शिरीष दादा कवडे यांच्याप्रमाणेच श्री विनायक काका देसाई यांच्यासारख्या लेखकांच्या सिद्ध हस्तातनं ही प्रकाशनं निर्माण झालेली आहेत आणि ही सर्व पुस्तकं श्री वामनराज प्रकाशन या ठिकाणी उपलब्ध आहेत. आता मला सांगा, हे किट्स अवेलेबल तुम्ही करून दिलेले आहेत, किट्स बद्दल सांगा ना. आपल्या या प्रकाशनांमध्ये दैनंदिन साधना या विषयांवर साधना पाथेय, साधक अधिकार बोधिनी, साधना जिज्ञासा, साधना सर्वस्व, दीक्षा रहस्य अशी काही पुस्तकं ही प्रारंभिक ज्यांना साधक बनायचं आहे त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे उपासनेच्या दृष्टिकोनातून श्री दत्तभावांजली, श्री गुरुचरित्र या संदर्भातली पुस्तकं आपण किट्स या स्वरूपामध्ये सुद्धा सवलतीच्या किमतीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत. परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे यांनी नुकतंच लिहिलेलं हरिनाम संकीर्तन प्रक्रिया आणि सामर्थ्य, त्याचप्रमाणे अभ्यास योगातील मर्मस्थळे ही आपली पुस्तकं सध्या नुकतीच प्रकाशित झाली आहेत. त्यांचं सुद्धा आपण वाचन नित्यपणे करू शकतो. तुम्ही मला एक पुस्तक आता सजेस्ट केलं होतं, ते दाखवा ना. ते खूप इंटरेस्टिंग होतं. हे एक हिरव्या रंगाचं पुस्तक होतं, 25 रुपयाचं. हे पुस्तक आता मी तुमच्याकडनं आत्ताच घेतलं होतं आणि मला खूप इंटरेस्टिंग वाटलं की साधना कशी करावी, साधनेसाठी आसन काय घ्यावे, साधनाच्या वेळेला भोजन काय घ्यावे, सगळी माहिती पॉइंट वाईज एक्सप्लेन केली. ते ह्याच्याबद्दल सांगा ना. आपल्याकडे परमपूज्य सद्गुरू सौ शकुंतलाताई आकटे आणि परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे यांनी साधकांसाठी अतिशय सुलभ भाषेमध्ये साधक म्हणजे काय, साधना म्हणजे काय, साधना किंवा दीक्षा याची प्रक्रिया कशी होते, आपली गुरुपरंपरा काय, यासाठी साधना पथ प्रदर्शिका, त्याचप्रमाणे साधना सर्वस्व, त्याचप्रमाणे साधना पाथेय, त्याचप्रमाणे साधक अधिकार बोधिनी आणि साधन जिज्ञासा अशा प्रकारची पुस्तकं प्रसिद्ध केली आहेत. त्याचप्रमाणे दीक्षा रहस्य यामध्ये दीक्षा म्हणजे काय आणि दीक्षा विज्ञानाचं सांगोपांग अद्भुत आणि निगूढ असं विवरण करणारं हे पुस्तक आहे. आणि त्याचबरोबर शक्तिपात योग जो आपल्याकडे परमपूज्य सद्गुरू मामांच्या माध्यमातून आलेला आहे, त्या संप्रदायाच्या ऱ्हासाची कारणमीमांसा म्हणजे साधकांनी वाईट वाटेला आणि जे समर्थ सद्गुरू नाहीत त्यांच्या वाटेला लागू कसं नाही हे विशद करणारं हे पुस्तक आहे. आणि आपण कुंडलिनी शक्ती म्हणजेच आदिशक्ती ही काय आहे याबद्दल आपल्या मनामध्ये शंका असतात. त्याबद्दल आदिशक्ती म्हणजे काय आणि त्या आदिशक्तीचं महात्म्य यावर आदिशक्तीचे
कौतुक मोठे हे परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी महाराज यांच्या अभंगांवर रसाळ आणि मार्मिक निरूपण केलेलं परमपूज्य सद्गुरू शिरीषदादांचं पुस्तक ही आपली काही अतिशय संदर्भाची आणि सोप्यात सोपी अध्यात्म मार्गावर किंवा साधन मार्गावर जाण्यापूर्वी वाचण्यासारखी पुस्तकं उपलब्ध आहेत. दादा, ही पुस्तकं जर कोणाला मागवायची असेल, व्हॉट इज अ मेथड? ही पुस्तकं जर आपल्याला मागवायची असतील तर या ठिकाणी श्री वामनराज प्रकाशन जे आहे हे माऊली आश्रमाच्या जवळच श्री वामनराज प्रकाशन आहे. त्यांना आपण संपर्क साधू शकतो आणि पत्रद्वारे किंवा कुरिअरद्वारे किंवा प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन आपण ही पुस्तकं नोंदणी करू शकतो. या ठिकाणी सोशल मीडिया याचाही नंबर मी आपल्याला थोड्याच वेळात देतो. त्याच्यावरही आपण पुस्तकं मागवू शकता आणि UPIच्या साह्याने आपण ही पेमेंट करून कुरिअर चार्जेस भरून आपण ज्या गावी असू त्या ठिकाणी ही पुस्तकं जरूर मागवू शकतो. दादा, एक मला सांगा की ह्या परंपरेमधलं USP काय, वेगळेपण काय आहे? श्री दत्त परंपरा ही फार पूर्वापार आपल्या देशामध्ये चालत आली. त्याचप्रमाणे श्री नाथ परंपरा सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपाने आणि स्वामी समर्थांच्या रूपाने स्वामी महाराजांची परंपरा चालत आली. परंतु परमपूज्य सद्गुरू मामासाहेबांनी अध्यात्म सोप्यात सोपं करून लोकांना सांगितलं, त्यांच्या सुखदुःखांवर हुंकर घातली, त्यांच्या समस्यांचं गप्पा गोष्टीतनं निवारण केलं आणि याच माऊली आश्रमात त्यांचं अनेक वर्ष वास्तव्य होतं. त्यांची भ्रमंती पण भारतभर होती, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत. पण साधकांना गप्पा मारत मारत सत्प्रवृत्त करणं आणि त्यांचा उद्धार आणि त्यांची उन्नती हे हळूहळू त्याला अध्यात्म मार्गाकडे वळवून सत्प्रवृत्त करून हा पंथ हा वाढवणं ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण शिकवणूक होती. दुसरं त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की या ठिकाणी श्रीपाद सेवा मंडळ हा ट्रस्ट आहे, पण इथे ट्रस्टींची तुम्हाला कधीही नावं दिसणार नाहीत, पाटी दिसणार नाहीत. या ठिकाणी देणगी द्या असंही तुम्हाला सांगण्यात येणार नाही. पण चांगल्या सज्जन साधू संत आणि थोर व्यक्तींची शिकवणूक, प्रवचनं आणि कीर्तनं ही अनेक उत्सवांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळतील. उदाहरणार्थ श्री दत्त जयंती उत्सव हा आपला प्रकल्प आहे, हा आहे कोयनानगरपाशी हेळवाकला. त्या ठिकाणी आपण दत्त जयंती साजरी करतो, तिथे दत्त महाराजांची पालखी होते. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव हा आपला सावंतवाडी आणि कुडाळच्या जवळ परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांचं जे स्थान आहे माणगाव, त्या ठिकाणी आंबेरी नावाचा आपला आश्रम आहे. तिथे श्रीकृष्ण जन्माष्टमी ही साजरी होते. रात्री जन्मोत्सव होतो, दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं. त्याप्रमाणे जळगाव जामोद म्हणजे शेगावच्या जवळ तिथे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची जयंती ही साजरी केली जाते. आणि आत्ता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या माऊली आश्रमामध्ये श्री गुरुपौर्णिमा आणि परमपूज्य मामासाहेबांची पुण्यतिथी हे 2 महोत्सव साजरे होतात, जिथे भक्तजन येतात, सामुदायिक साधना करतात, कीर्तनं होतात, प्रवचनं होतात, शंका समाधानाचे कार्यक्रम होतात, ज्यामध्ये परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे गप्पा गोष्टीतनं साधकांच्या अनेकविध प्रापंचिक आणि पारमार्थिक शंकांचं निवारण सुद्धा करतात. तर USP जो आपण म्हणलात, युनिक सेलिंग पॉईंट, तर आपल्याकडे असा सेलिंग पॉईंट नाही, पण हे आपलं वैशिष्ट्य आहे की ही संस्था सज्जन लोकांनी चालवलेली आहे. या ठिकाणी रस्ता झाडणारा जो मनुष्य आहे तो या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून काम करतो. इथे देणगी मागितली जात नाही आणि प्रसिद्धी परांगमुख अशा प्रकारची आपली ही संस्था आहे. माऊली आश्रमाच्या परिसरामध्ये आपण आहोत आणि परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब देशपांडे यांच्या नित्य वापरातल्या वस्तू
ह्या या ठिकाणी ठेवले आहेत. परमपूज्य मामासाहेबांचे सद्गुरू श्री गोळवणी महाराज, ज्यांचा आश्रम आजही या ठिकाणी पुण्यामध्ये समर्थ परंपरेद्वारे आणि त्यांच्या विचारांचं आदानप्रदान होतं. हा मामासाहेबांचा फोटो, त्यांच्या मातोश्रींचा फोटो आणि मामासाहेबांच्या अनेकविध आयुष्यातल्या ज्या प्रतिमा आहेत त्यांचा संग्रह या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. तसंच त्यांनी वापरलेले कपडे, त्यांनी वापरलेली प्रावरणं, सोवळी, धोतरं, त्यांच्या प्रवासामधला होल्डॉल, त्यांच्या पादुका, त्यांना मिळालेली माऊलींची मूर्ती आणि त्यांच्या वापरातल्या दैनंदिन वस्तू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. या अतिशय प्राणपणानं त्यांच्या शिष्यांनी संग्रहित करून अतिशय सुंदररित्या या ठिकाणी साधक सज्जनांना बघण्यासाठी ठेवलेल्या आहेत. परमपूज्य मामासाहेबांच्या संग्रहातल्या अगदी छोट्यात छोट्या वस्तूंपासून, त्यांच्या निरांजनापासून, त्यांच्या संग्रहातली नाणी, त्यांच्या संग्रहातली पुस्तकं, या सर्वांचा या ठिकाणी समावेश आहे. आणि परमपूज्य मामासाहेबांची काही वचनं ही आपण वामनराज प्रकाशनाच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेत. उदाहरणार्थ, श्री भगवंतांची प्राप्ती होणं म्हणजे योग आणि प्राप्त झालेलं ते तत्व प्रेमानं टिकून ठेवणं हा क्षेम. तर यात परमपूज्य मामासाहेबांच्या प्रतिमा सिद्ध आणि सत्पुरुष म्हणजे काय हे दर्शवणाऱ्या आणि त्यांचे सद्विचार हे आपण बघतोय. परमपूज्य मामासाहेबांनी असं म्हटलं होतं की झाडाचं पान देखील प्रभू इच्छेशिवाय हालू शकत नाही, हे त्रिवार सत्य आहे. पण या सत्यावर निश्चय करण्याचा प्रयत्न हा झाला पाहिजे. त्याचप्रमाणे इथे अजून एक वचन आहे, मोक्ष हा पूर्ण ज्ञानानंच होतो, पण पूर्ण ज्ञान मात्र वासना शुद्धीशिवाय, मलविक्षेप गेल्याशिवाय होत नाही. म्हणून त्यासाठी योगाची आणि साधनेची आवश्यकता आहे. आणि ही साधना कशी करायची याचं मार्गदर्शन आजही परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे हे आपल्या सर्वांना करतात.
तुमच्या कलेक्शनबद्दल सांगा ना. कशा प्रकारची पुस्तकं आहेत तुमच्याकडे? या ग्रंथालयामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, कन्नड अशा सर्व भाषातली अध्यात्म, ललित, वाङ्मय ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, शब्दकोश, इंजिनिअरिंग, मेडिकल अशा सर्व प्रकारची पुस्तकं या ठिकाणी आहेत आणि सुमारे 35,000 पुस्तकं या ग्रंथालयात आहेत. आणि या ग्रंथालयाला सरकारकडनं काही नाममात्र ग्रँटसुद्धा मिळते. असंच एक ग्रंथालय आपलं आळंदीमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज ग्रंथालयाचं त्याचं नाव आहे. आणि या सर्व ग्रंथांचं संगणकीकरण म्हणजे डिजिटायझेशन असा प्रकल्प आपल्या मंडळाच्या वतीनं श्री ज्ञानदेव सिद्धभेट तपोवन म्हणून आपली एक संलग्न संस्था आहे, त्याच्यामार्फत हा डिजिटायझेशनचा प्रकल्प सध्या सुरू आहे. आणि जगातल्या सर्व ग्रंथांचं आणि वाङ्मयाचं आणि पुरातन काळातल्या हस्तलिखितांचं जतन, संवर्धन आणि पुढल्या पिढीला हा वारसा मिळावा या दृष्टिकोनातनं हा प्रकल्प मंडळाने हातात घेतलेला आहे. हे फोटो कसले आहेत वरचे? हे आपल्या प्रकल्पांचे फोटो आहेत. माणगावला आपल्या आंबेरी जो प्रकल्प आहे त्या ठिकाणचं साधक निवास आणि तिथे त्या प्रकल्पावर आपल्या संसाराचा त्याग करून जी साधक मंडळी आलेली आहे त्यांच्या ह्या निवासस्थानांचे हे फोटो आहेत. अनेक दानशूर मंडळींनी त्यांची ग्रंथसंपदा या ग्रंथालयासाठी दान म्हणून सुद्धा दिलेली आहे. पुण्यातले प्रतिष्ठित कैलासवासी आबासाहेब मुजुमदार, त्यानंतर राचिम ढेरे, पंडित वसंतराव गाडगीळ अशा अनेक मंडळींनी त्यांची दुर्मिळ अशी ग्रंथसंपदा आपल्या या दोन्ही ग्रंथालयांना दान दिलेली आहे. एक विशेष जागा निर्णय खाली पाठीचा ध्यान असते तसं आपण निर्माण केलेले खाली परंपरेचे फोटो आहे समोर. खास ध्यान करण्यासाठी जागा, इथे साधनेसाठी जागा आहे आणि जे साधक आहेत ते इथे दिवसभरातून येऊन साधना करू शकतात आणि मग त्याची झालं की जाऊ शकतात. ते बाकी काहीच होत नाही, ते फक्त साधनेसाठीच विशेष निर्मित केलेली आहे. दादा तुम्ही सांगितलं की त्यांनी अध्यात्म एकदम सोपं करून दिलं, त्याच्याबद्दल थोडंसं आणखीन माहिती सांगा ना. परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब देशपांडे यांना त्यांच्या आयुष्यामध्ये दीक्षा झाली ती परमपूज्य सद्गुरू श्री गोळवणी महाराजांकडून. आणि परमपूज्य श्री मामांच्या मातोश्री पार्वती देवीजी ज्या होत्या त्यांच्याकडनंही लहानपणी त्यांना अध्यात्माचे पाठ हे मिळाले.
त्यांचं संपूर्ण आयुष्य पुण्यामध्ये खडतर परिस्थितीत गेलं, परंतु त्यातनं सावरून त्यांनी श्री ज्ञानेश्वरी ही त्यांच्या मातोश्रींच्याकडनं जी श्रवणभक्ती केली होती, त्याप्रमाणे परमपूज्य मामा ज्ञानेश्वरी प्रत्यक्ष जगले आणि त्यांनी ज्ञानेश्वरीतली जी अवघड भाषा आहे त्याचं निरूपण त्यांच्या अतिशय साध्या मराठीमध्ये केलं. आणि आपल्याला पुण्यातला नागनाथ पार माहिती असेल, त्या ठिकाणी स्वर्गीय केशवराव देशमुख हे जे होते त्यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी अनेक वर्ष श्री ज्ञानेश्वरीची प्रवचन सेवा केली. त्याचप्रमाणे आळंदीला श्री सिद्धवेट तपोवन उभं करणं हा त्यांनी एक संकल्प सोडला होता. ज्या सिद्धबेटामध्ये सुमारे 50 एकराची ती जागा आहे, जिथे अजान वृक्ष होते आणि ज्या ठिकाणी 84 साधक सिद्ध मेळावा हा जमतो आणि तिथून ते सिद्ध मंडळी हे माऊलींच्या समाधीस्थानाकडे नित्य जातात. ते सिद्धबेट ही जमीन सरकारकडनं घेऊन त्या ठिकाणी तपोवन हे निर्माण करण्याचा मामांचा संकल्प होता. दुर्दैवाने काही विघ्नसंतोषी लोकांमुळे तो पूर्ण झाला नाही. पण तेच तपोवन परमपूज्य श्री मामांनी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कुडाळजवळ परमपूज्य टेंबे स्वामींच्या जन्मस्थानाजवळ म्हणजेच माणगावच्या जवळ आंबेरी इथं एक मोठा प्रकल्प उभं करून त्या ठिकाणी अनेक साधकांना मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे कोयनानगरच्या जवळ हेळवाक या ठिकाणी त्यांनी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची पंचधातूची मूर्ती ही त्यांच्या 1990 साली झालेल्या निर्वाणापूर्वी काही वर्ष ती मूर्ती त्या डोंगरावर त्यांनी मंदिर बांधून प्रस्थापित केली. आणि भिलईपासून ते पुणे, मुंबई, नाशिक संपूर्ण भारतभर त्यांनी भ्रमंती केली. आणि परदेशीसुद्धा म्हणजे युनायटेड किंगडम किंवा इंग्लंडमध्ये सुद्धा त्यांचा त्या काळी संचार झाला. आणि त्यांनी साधकांना अध्यात्म सोपं करून सांगितलं. साधनेच्या मार्गाने पुढे जाऊन कुंडलिनी त्यांची जागृत करून नामदीक्षा देऊन किंवा शक्तिपात दीक्षा देऊन त्यांना त्यांच्या गांजलेल्या प्रपंचातनं त्यांनी बाहेर काढलं आणि अध्यात्माला लावलं. त्यांच्या आयुष्यातल्या सुखदुःखांचे ते वाटेकरी झाले. अनेकांना त्यांनी आर्थिक मदत केली. डावा हात उजव्या हाताला काय दान करतोय हे कळू देऊ नये याप्रमाणे अनेक साधक सज्जनांचे संसार उभे केले. आणि आज जगभरामध्ये हजारो साधक, तरुण, आबाल, वृद्ध हे या श्रीपाद सेवा मंडळाच्या माध्यमातून या पंथाला जोडले गेलेले आहेत. आणि ते त्यांची अध्यात्माची ही जी काही तपश्चर्या आहे, अभ्यास आहे, तो चालू ठेवतायत. परमपूज्य मामांची गादी त्यांच्यानंतर परमपूज्य सौभाग्यवती सौ शकुंतलाताई आकटे आणि परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे हे आजही समर्थपणे चालवत आहेत. आणि यानंतरचे या सद्गुरू परंपरेमध्ये परमपूज्य श्री अनिरुद्धदादा आकटे हे ही परंपरा आता चालवत आहेत. सध्या परमपूज्य श्री अनिरुद्धदादा आकटे हे अमेरिकेतल्या साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी अमेरिकेमध्ये गेलेत. आणि हा जसा उत्सव आपण इथे साजरा करतोय तसाच तो अतिशय उत्साहामध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी ते साजरा करीत आहेत. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरुपाय दोन्ही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दादा, तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.